नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बालभारती 3 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितामधलं प्रकरण 11व गुणोत्तर आणि प्रमाण हे आपण बघणार आहोत मुलांनो. तर बघूया आज प्रकरण 11व गुणोत्तर आणि प्रमाण. तर आता जाणून घेऊया मुलांनो एकमान पद्धत. एकमान पद्धत काय असते ती आपल्याला जाणून घ्यायची आहे मुलांनो. बघा आता विजयला वाढदिवसाच्या दिवशी 7 मैत्रिणींना पेन द्यायचे होते. विजयाला काय? विजयाला वाढदिवसाच्या दिवशी 7 मैत्रिणींना पेन द्यायचे होते. पेन खरेदी करण्यासाठी ती दुकानात गेली. दुकानदाराने तिला डझनचा भाव सांगितला. काय दिलेला आहे? विजयाला वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला 7 मैत्रिणींना पेन द्यायचे होते आणि पेन खरेदी करण्यासाठी ती दुकानात गेली. तर दुकानदाराने काय म्हटलं तिला की बा एका पेनाची जी किंमत आहे, एक डझन पेनाची किंमत ही 84 रुपये आहे. दुकानदाराने तिला डझनाचा भाव सांगितला, पण तिला डझन पेन घ्यायचे होते का नाही? तिला फक्त 7च पेन घ्यायचे होते आणि एक डझन मध्ये किती? 12 पेन येतात. म्हणजे 8, 9, 10, 11, 12 5 पेन जास्त. म्हणजे त्यांनी एक डझन पेनांची किंमत किती सांगितली मुलांना? इथे 84 सांगितली. एक डझन पेनाची किंमत इथे 84 रुपये आहे. तर विजयाला तुम्ही 7 पेनांची किंमत काढायला मदत करू शकता का? एका पेनाची किंमत माहिती झाली तर 7 पेनाची किंमत आपण काढू शकतो. अगदी सोपी काढू शकतो मुलांनो. तर बघा एक डझन म्हणजे 12 पेन. तर एका पेनाची किंमत काढण्यासाठी आपण काय करूया? 84 भागीला 12 करूया आणि 84 ला समजा आपण 12 ने भागलं तर काय उत्तर येणार आहे मुलांनो? 12 एक 12, 12 दुने 24, 12 तिरी 36, 12 चौके 48, 12 पंचे 60, 12 सकम 72 आणि 12 साती व्हेरी गुड 12 साती 84 हे उत्तर येणार आहे. म्हणजे बघा 12ला 84ला 12 ने निशेष भाग गेलं आणि भागाकार 7 आलेला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की एका पेनची किंमत किती आली? 7 रुपये आली होती. तर 7 पेनांची किंमत पाहिजे म्हणून 7 गुणिला 7 करूया. 7 साती 7चा फाडा म्हणा 7 साती 49. म्हणजेच विजयाने 7 पेनांची किंमत किती आहे? 49 रुपये काढली आहे. आता बघा दुसरं उदाहरण अजून बघूया की 15 केळांच्या फणीची 45 रुपयांना मिळते. 15 केळांची जी फणी आहे ती 45 रुपयाला मिळते. 8 केळांची किंमत किती? तर 8 केळांची किंमत किती? 15 केळांची किंमत बरोबर 45 रुपये. तर 8 केळांची किंमत आपल्याला इथे काढायची आहे मुलांना. तर कशी काढूया आपण 8 केळांची किंमत? बघा इथे आपल्याला 15 केळांची जी एका फणीमध्ये 15 केळं होते आणि त्याची किंमत 45 रुपये आहे. तर आपल्याला 8 केळांची किंमत काढायची आहे. तर आपण काय केलं? एका केळीची किंमत आपण काढण्यासाठी 45 भागीला 15 केलं. का बरं 15 ने भागलं? कारण 15 केळाची किंमत जी आहे ती 45 रुपये आहे आणि आपल्याला 8 केळींची किंमत काढायची आहे. तर आपण काय करूया? 15 ने याला भागल्यावर जे उत्तर येईल त्याला आपण 8 ने गुणूया. कारण गुणूया कशाला? कारण आपल्याला 8 केळींची किंमत काढायची आहे म्हणून. तर इथे बघा 15 एक 15, 15 दुने 15 ने 45 ला भागल्यावर बघा 15च्या फाड्यामध्ये 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रि 45. म्हणून हे आलं उत्तर आपलं 3 आलेलं आहे. 3 रुपये. तर 8 केळीचं करायचं तर 8 गुणिला 3 करावं लागेल. म्हणजेच 8 केळीची किंमत 8 गुणिला 3 म्हणजे 24 रुपये आलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 8 केळींची किंमत किती आहे? 24 रुपये आलेली आहे. आता अजून एक उदाहरण बघूया मुलांनो. एकमान पद्धत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजेल. 10 फुलांचा गुच्छ 25 रुपये आहे. 10 फुलांचा जो गुच्छ आहे तो 25 रुपयांचा आहे. तर 4 फुलांची किंमत किती? बघा इथे मुलांनो 10 जो फुलांचा गुच्छ आहे तो कितीचा आहे? 25 रुपयांचा आहे. तर 4 फुलांची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. तर 10 फुलांची किंमत बरोबर 25 रुपये. तर एका फुलाची किंमत काढायला काय करूया मुलांना? आपण इथे एका फुलाची आपल्याला किंमत काढायची आहे. तर आपण 25/10 हे लिहिलेलं आहे. मग 4 फुलां बघा 25/10 लिहिलं. तर आता आपल्याला 4 फुलांची किंमत काढायची आहे.
तर आपण 25 गुणिला 4 करूया. काय उत्तर येईल मुलांनो? 25/10 गुणिला 4 केल्यावर उत्तर आपलं किती आलेलं आहे? 10 रुपये. म्हणजेच 4 फुलांची किंमत ही 10 रुपये आलेली आहे. तर बघा, हे सगळे उदाहरण बघितल्यावर आपल्याला काय लक्षात येत आहे, याच्यावरून आपण काय शिकलो आहोत की अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे. म्हणजे बघा, अनेक वस्तूच्या किमती दिलेल्या आहेत आणि एकच वस्तूची किंमत काढायची आहे, तर आपण भागाकार करायचं. आणि समजा एकच वस्तू दिलेली आहे, एका वस्तूच्या किमतीवरून समजा अनेक वस्तूची किंमत आपल्याला काढायची आहे, तर आपण गुणाकार करूया. बघा एकदा मुलांनो, आपण हे 4-5 जी वेगवेगळी उदाहरण बघितले त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की अनेक वस्तू आपल्याला दिल्या आहे आणि त्याच्यावरून एक वस्तूची किंमत काढायची आहे, तर आपल्याला भागाकार करावा लागेल. आणि समजा एक वस्तू आहे, एक वस्तूची किंमत आपल्याला दिली आहे आणि अनेक वस्तूंची किंमत आपल्याला काढायची आहे, तर गुणाकार करून आपण काढू शकतो. तर उदाहरण सोडवण्याच्या ह्याच पद्धतीला आपण एक समान पद्धत आपण म्हणतो. याला काय म्हणतो मुलांनो? एकमान पद्धत म्हणतो. हे चुकीने एक समान लिहिलंय, एकमान पद्धत याला आपण म्हणतो. म्हणजे लक्षात आलं मुलांनो? अनेक वस्तू दिल्या असेल आणि एक वस्तूची किंमत काढायची, तर आपण गुणाकार करूया का? नाही, भागाकार करूया. बघा, भागाकार करूया. आणि एक वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत काढायची आहे, तर आपण गुणाकार करूया. तर हे नक्कीच तुम्ही मुलांनो लक्षात ठेवायचं आहे. याचा जो फायदा आहे तो आपल्याला उदाहरण सोडवण्यामध्ये होईल. आणि बघा, सारांश मध्ये बघूया इथे आपण काय शिकलेलो आहोत. तर सारांश मध्ये बघूया की आपण इथे शिकलेलो आहोत की गुणोत्तर, त्याच्या संबंधित महत्वाच्या बाबी, एकमान पद्धत याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आपण आताच बघितलं की अनेक किमती दिलेल्या आहेत आणि एक किंमत काढायची, तर आपण भागाकार करूया. एक किंमत दिलेली आहे आणि एका किमतीवरून अनेक किमती काढायच्या आहेत, तर आपण गुणाकार करूया. तर अशा प्रकारे मुलांनो, तुम्हाला गुणोत्तर कसं काढायचं, एकमान पद्धत काय आहे हे नक्कीच समजलं असेल मुलांनो. आणि इथे आपलं हे जे प्रकरण आहे मुलांनो, आपलं प्रकरण जे आहे गुणोत्तर व प्रमाण, हे इथे संपलेलं आहे. आता अभ्यासानंतर मुलांनो आपण इथे सराव बघूया. तर सरावामध्ये बघा मुलांनो, अभ्यासावरच आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे मुलांनो. अभ्यास छानपैकी समजला तर आपल्याला उत्तरं द्यायला किंवा सराव करायला कठीण जाणार नाही. तर बघा मुलांनो, पहिला प्रश्न आहे 15/75 या गुणोत्तर प्रमाणाचे संक्षिप्त रूप कसे लिहिता येईल. तर बघा मुलांनो, याचे संक्षिप्त रूप तुम्ही पटापट काढा वहीवर आणि उत्तर सांगा मला. काय आहे 15/75? याचे संक्षिप्त रूप आपल्याला करायचं आहे. तर आपण काय करूया मुलांनो, अंशाला आणि छेदाला व्हेरी गुड 15 ने भागूया. म्हणजेच नक्की तुम्हाला मुलांनो समजलेलं आहे. तुम्ही जसं सांगणार आहे तसं मी इथे सोडवणार आहे. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण 15 ने भागूया. का बरं भागलेला आहे? कारण ह्या ज्या गुणोत्तर आहे, समान एकमूल्य पद्धतीचा वापर करून आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप काढायचं आहे. तर बघा 1/5 येईल की 5/1 येईल. तर बघा 15 इथे 1 येईल आणि 15/5 म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे 1/5. याचं गुणोत्तर काय आलेलं आहे 1/5. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 वर आपल्याला क्लिक करावं लागेल 1/5. आणि हे उत्तर मुलांनो अगदी आपलं बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे 300 मिलीलिटर 12 लिटर याचे गुणोत्तर प्रमाण कसे लिहिता येईल. तर बघा प्रश्न बघितल्याबरोबर लक्षात आलं असेल, ज्या दोन्ही राशी दिलेल्या आहेत त्यांचे एकक कसे आहेत, इथे मिलीलिटर आहे आणि इथे लिटर आहे, ते आपल्याला समान करावं लागेल. म्हणजे बघा 12 लिटरला आपल्याला 12 मिलीलिटर करूया. आपल्याला माहित आहे मुलांनो 1 लिटर म्हणजे किती होते 1000
मिलीलिटर म्हणजे त्याला बघा 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर होते. तर आपल्याला 12 लिटरला कसं करूया आपण, 12 लिटर बरोबर आपण असं लिहू शकतो. मग चला याचा आता गुणोत्तर लिहूया. 300 मिलीलिटर म्हणजे याचं गुणोत्तर काय लिहूया आपण, 300 आणि छेदामध्ये काय लिहूया, 12,000 लिहूया. मग बघा ह्याचा आता आपल्याला संक्षिप्त रूप करायचं आहे. बघा हा एक शून्य कट होईल, हाही शून्य कट होईल, हा शून्य आहे, हाही शून्य कट होईल, म्हणजे काय आलं, 3/120 आलेला आहे. आता याचं अजून संक्षिप्त करायचं आहे, तर आपण काय करूया, अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने भागूया. कोणत्या संख्येने भागूया, 3 ने भागूया. बघा 3 ने भागल्यावर काय येणार आहे, 3 1 3 येणार आहे मुलांनो, आणि 312 म्हणजे 40. 120 ला 3 ने भागल्यावर 40 उत्तर येणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 300 मिलीलिटर 12 लिटर याचं गुणोत्तर प्रमाण काय आहे, 1/40 किंवा 1/40. याचं उत्तर आपण लिहू शकतो 1/40 हे उत्तर आहे. म्हणजेच आपण कशावर क्लिक करूया मुलांनो, बघा, आणि उत्तर हे आपलं बरोबर आहे. चला मुलांनो तिसरा प्रश्न आता बघूया. तिसरा प्रश्न काय आहे, पहिल्या संख्येचे, इथे जी पहिली संख्या आहे, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी आपल्याला प्रमाण काढायचं आहे मुलांनो. म्हणजे इथे बघा 24/56 किती येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. चला वहीवर लिहा मुलांनो. सगळेच प्रॉब्लेम जे 10ही आहेत उदाहरणं ते तुम्ही वहीवर सोडवत चला आणि मला सांगत जा कशा प्रकारे हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तर बघा 24 ला समजा 8 ने भागलं तर 8च्या पाड्यामध्ये 8 तिरी 24 म्हणजे निशेष भाग जातो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 24/8 आणि 56 भागीला 8 करूया, तर काय उत्तर येणार आहे. तर बघा आता आपण आता 56 ला 8 ने भागूया. तर 8चा पाढा म्हणा, 8च्या पाड्यात 56 येते का, 8 एका 8 तिरी 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सकम 48, 8 7 56. व्हेरी गुड, तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. आणि निशेष भाग जातो, 6 मधून 6 गेले 0, 5 मधून 5 गेले 0. म्हणजे बघा 8 तिरी 24 आलेला आहे आणि 56 ला 8 ने भागल्यावर उत्तर आपलं 7 आलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे, 3/7 हे उत्तर आलेलं आहे. काय उत्तर आलेलं आहे, 3/7. म्हणजेच हे पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो. आपण याच्यावर क्लिक करूया आणि बघा हे उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा आता चौथा प्रश्न बघूया. इथे सध्या मुलांनो तीच क्रिया करायची आहे. पटपट तुम्ही वहीवर सोडवा. इथे पण पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येसोबत आपल्याला प्रमाण काढायचं आहे. म्हणजेच काय लिहू मुलांनो, व्हेरी गुड, 84/60. आणि सांगा तुम्ही एकदम सुपरफास्ट हा मुलांनो, पटापट सांगा. शाबाश. आपण काय करूया, इथे कोणत्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात बघा. थोडं ऑब्झर्व करा, आठवा, थोडंसं संख्येला व्यवस्थित बघा. आणि अगदी बरोबर सांगितलं आहे. म्हणून आपण अंशाला आणि छेदाला 12 ने भागूया, कारण 12च्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात. तर बघा 12 × 8 = 84 आणि 12 × 5 = 60. कारण 12च्या पाड्यामध्ये 12 × 8 = 84 होती आणि 12 × 5 = 60. बघा 12चा पाढा म्हणूया मुलांना आपण. तर बघा 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 5 = 60, 12 सखम 72, 12 7 12 7 येते मुलांनो. 12 7 = 84. 12 × 7 केल्यावर 84 येते. म्हणून 12 7 = 84 आणि 12 × 5 = 60. चुकीने 8 आलो होतो मुलांनो. 12चा पाढा म्हटल्यावर बघा 12 1 = 12, 12 2 = 24, 12 1 = 12, 12 2 = 24, 12 3 = 36, 12 4 = 48, 12 5
60 आणि 12 72, 12×7 = 84. बरोबर सांगितलंय मुलांना तुम्ही. म्हणजेच हे उत्तर आहे 7/5. आपण 7/5 वर तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्लिक करूया. बघा उत्तर हे बरोबर आलेलं आहे. आता 5वा प्रश्न बघूया. आणि 5वा प्रश्न काय आहे मुलांना, तो सुद्धा जसे मागचे प्रश्न सोडवलाय, मागचा प्रश्न सोडवला आहे, 2 प्रश्न आपण सोडवले, तसंच हा प्रश्न आहे. फक्त इथे काय झालेलं आहे, किमती बदललेल्या आहेत. इथे बघा 121 आणि 19 यांचं काय करायचंय, प्रमाण काढायचं आहे. मग आपण लिहू 121/99. तर बघा इथे काय करावं लागेल, तुम्ही सांगा कोणत्या फाड्यामध्ये येतात संख्या. आणि सारखीच क्रिया आपल्याला करायची आहे. अंशाला आणि छेदाला कितीने भागूया, म्हणजे इथे आपण लिहूया व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे 11ने. तर बघा 11 9 99 आणि 121 ला बघा, समजा आपण 121 ला 11ने भागलं तर बघा 11 1 11 येणार आहे मुलांनो. त्याच्यानंतर 2 मधून 1 गेल्यावर 1 राहील, 1 मधून 1 गेल्यावर 0. हा वरचा 1 इथे खाली आलेला आहे. मग 11 1 11 म्हणजेच बघा 11 ला 121 ला 11ने भागल्यावर उत्तर आपलं 11 आलेलं आहे. म्हणून इथे मी 11 लिहीन. आणि 99 ला 11ने भागल्यावर भागायची गरज आहे का नाही, कारण 11चा पाडा खूप सोपी आहे, सगळ्यांनाच येतो. म्हणून 11 9 99. तर उत्तर काय आलेलं आहे आपलं 11/9 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून ते आपण लिहू शकतो 11/9. आणि बघा याच्यावर आपण क्लिक करूया आणि हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न आपण हे बघितलेला आहे अभ्यासामध्ये. जेव्हा आपण काही उदाहरण सोडवल्यावर आपल्याला काय त्याच्यातून निष्कर्ष काढलेला आहे, त्या निष्कर्षामध्ये आपण हे बघितलेलं आहे मुलांनो. अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत कशी काढता येते. समजा आपल्याला मुलांनो अनेक वस्तूंच्या किंमत दिलेल्या आहेत, अनेक वस्तूंच्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत आणि एका वस्तूची किंमत काढताना आपण काय करतो मुलांनो, गुणाकार ही क्रिया करतो की भागाकार. अगदी बरोबर मुलांनो, आपण भागाकार ही क्रिया करतो आणि आपलं उत्तर बरोबर आहे. हे अभ्यासात आपण बघितलं होतं मुलांनो. बघा समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7वा. आता मागचा प्रश्न अनेक किमतीचा होता, आता इथे एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत कशी काढतात. आपल्याला एका वस्तूची किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावरून अनेक वस्तूची किंमत कशी काढतात हे आपल्याला बघायचं आहे मुलांनो. तर त्याच्यासाठी कोणती क्रिया करतात, भागाकार की गुणाकार, आठवा जरा तुम्ही अभ्यासातला. आणि अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे गुणाकार. आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता प्रश्न 8वा बघूया. 8वा प्रश्न काय आहे मुलांनो, बघा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीसोबत गुणोत्तर काढायचे आहेत. तर बघा इथे किंमत काय दिलेली आहे, 90 पैसे आणि 1 रुपये. तर बघा मुलांनो इथे 90 पैसे आणि 1 रुपये यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर काय करावं लागेल, यांचं आपल्याला एकक जे आहेत ते समान करावे लागेल दिलेल्या राशीचे. आपल्याला माहित आहे मुलांनो 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात, हे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण काय करूया, 90 पैसे आपण 1 रुपयाच्या जागी आपण 100 पैसे लिहूया. म्हणून बघा 90 आपण 90 पैसे आहे आणि 1 रुपयाच्या जागी आपण इथे 100 लिहूया मुलांनो. 0 0 कट होईल. उत्तर किती आलेलं आहे, 9/10. आणि याचं अजून संक्षिप्त रूप होऊ शकत नाही, कारण एकाच पाड्यात त्या दोन्ही संख्या येत नाही. म्हणून याचं उत्तर आलेलं आहे 9/10. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 9/10. लक्षात हेच ठेवायचं आहे की त्याचे एकक हे सारखे पाहिजेत.
म्हणून इथे 90 पैसे होते तर आपण 1 रुपयाला पण पैसेमध्ये कन्वर्ट केलं आणि आपलं हे उत्तर हे बरोबर आहे. आपण याच्यावर क्लिक करूया बघा. आणि उत्तर जे आहे ते तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता 9वा प्रश्न सांगा मला. बघा इथे सुद्धा मुलांनो पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी आपल्याला काय काढायचे आहे, गुणोत्तर काढायचे आहेत. आणि इथे काय दिलेले आहेत किमती बघूया आपण. 1 मीटर आणि 60 सेंटीमीटर दिलेलं आहे. 1 मीटर आणि 60 सेंटीमीटर. तर मुलांनो इथे जे युनिट्स आहेत दोघांचे पण एकक ते कसे आहेत, वेगळे आहेत. तर आपल्याला माहित आहे मुलांनो, सांगा तुम्ही 1 मीटर म्हणजे किती होते, 100 सेंटीमीटर. एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते मुलांनो. तर आपण काय करूया, 1 मीटरच्या जागी आपण 100 लिहूया. म्हणून आपण इथे लिहूया 100/60 आपण असं लिहूया मुलांनो. बरोबर आहे. आता काय करू, अगदी बरोबर, शाबाश. आता याचे संक्षिप्त रूप तुम्ही काढले असेल वहीत, सांगा मला. बरोबर आहे. आपण काय करूया, 2 ने भागूया अंशाला आणि छेदाला. म्हणजे 2 पंचे 10 आणि 2 तिरी 6. कारण बघा 10 ला 2 ने भागल्यावर 5 उत्तर येते आणि 6 ला 2 ने भागल्यावर 3 उत्तर येते. म्हणजे याला आपण 5/3 याचं गुणोत्तर काय लिहूया, 5/3. बघा 5/3 म्हणजे हे आलेलं आहे. अगदी बरोबर. आता बघा त्याच्यावर मी क्लिक करते आणि बघा तुम्ही सोडवलेलं हे उदाहरण आहे ते बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे आपला मुलांनो. बघा 10वा प्रश्न आहे. सांगा याच्यामध्ये काय करायचं आहे. सारखाच प्रश्न आहे. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचं आहे. पण इथे बघा 30 मिनिटे आणि 1 तास यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. काय करू मुलांनो, अगदी बरोबर, व्हेरी गुड. आता तुम्ही एक्सपर्टच झाले मुलांनो. म्हणजे बघा तुम्ही सांगितलं आहे मला इथे की काय करायचं आहे, की याचे जे एकक आहे, दिलेल्या राशींचे जे एकक आहे ते कसे करायचे आहे, टाइम्स आहे हे, तर याचे एकक आपण सारखे करूया. बघा इथे 30 मिनिटे आहेत, तर इथे जो तास दिला आहे त्याला व्हेरी गुड मिनिटं करूया. काय लिहू मग मी इथे, बरोबर सांगितलं आहे 1 तास बरोबर, शाबाश. 60 मिनिटे होते. 1 तास बरोबर 60 मिनिट. तर आपल्याला कसं लिहूया आपण, 30 मिनिट. तर 30 मिनिट आणि 1 तासाच्या जागी काय लिहू मी, 60 मिनिट लिहूया. इथे सुद्धा बघा मुलांनो 3 0 0 हा कट होणार आहे. म्हणजे इथे 3/6 वाचलेला आहे. मग याचं अजून संक्षिप्त रूप करू. म्हणजे मी अंशाला आणि छेदाला काय केलं, व्हेरी गुड, तुम्ही सांगितलं तसं 2 ने गुणलं आहे. आता 2 ने 3 ने, इथे 3 ने भागूया. मग काय उत्तर येणार आहे, 3/3 1 आणि 3 दुने 6. 6 ला 3 ने भागल्यावर 2 उत्तर आलं. म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं, 1/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. इथे आपण लिहू शकतो 30 मिनिटे आणि 1 तास याचं गुणोत्तर काढल्यावर काय येणार आहे, 1/2. म्हणजेच बघा मुलांना अगदी बरोबर सांगितलंय तुम्ही. बघूया आपण तपासून बरोबर सांगितलं आहे का. आणि बघा हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर मुलांनो इथे आपल्या सरावातले 10ही प्रश्न सोडवून झालेले आहे आणि तुम्ही 10ही प्रश्न अगदी बरोबर दिलेली आहे. कारण तुम्ही अभ्यास छान केला मुलांनो, त्याच्यामुळे तुम्ही सराव सुद्धा चांगल्या प्रकारे सोडवू शकलेले आहात.